बाबा चले আসো। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आलो आहे आपण जयपूरमध्ये सकाळ सकाळ आम्ही चहा पिला. इतका फेमस चहा आहे इथला. चहाचं नाव काय? गुलाबजी चाय वाला. चहाचं नाव गुलाबजी चायवाले. चहा मस्त होता, वातावरण पण भारी होतं. सकाळ सकाळ उठून आम्ही लवकर आलो. बाकीचे मेंबर आत्ताशी नाश्ता वगैरे करायला गेले आणि आत्ता मी हवा महलच्या समोर आले. काल रात्रीसुद्धा आलो होतो. रात्री खूप शांतता आणि खूप सुंदरपणे आम्हाला बघता आला. पण दुपारची मजा काही वेगळीच आहे. फोटोमध्ये तर काहीच जस्टिस करत नाही. फोटो बघून आम्ही आलो होतो, पण फोटोपेक्षा रिअलमध्ये खूपच वेगळा वाटतो. आणि ओव्हरऑल या सिटीमधलं बिल्डिंग्स वगैरे सगळ्या पिंक आहेत, म्हणून याला पिंक सिटी पण असं बोललं जातं. तर आम्ही ज्या रोडवरून फिरलो होतो तर तुम्ही पाहिलाच, एकदम सुंदर असं आर्किटेक्चर अख्ख्या शहरात बघायला भेटतं. हेच एक मेन हेरिटेज असतं की तुमचं हेरिटेज कसं जपता, ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जयपूर आहे. नाश्ता झाला आणि आम्ही आलो आता जलमहलला. इतका मोठा तलाव आणि त्यात जलमहल इतकं सुंदर दिसतंय. या ठिकाणी आय थिंक सनसेटला यायला पाहिजे होतं आम्ही, कारण की थोडं क्लिअर दिसत नाही आहे महाल. आणि ऊनसुद्धा आता थोडं वाढलं आहे. बरं झालं ऊन वाढलं आहे, कारण की सकाळपासून इतकी थंडी आहे की आम्हाला ऊनच बघायला भेटत नाही आहे. आणि आत्ता थंडी वाजते एवढं ऊन असून सुद्धा. 11:30 झाले आता. आणि इथं भरपूर सारे आर्टिफॅक्ट आणि वेगवेगळे सुवेनियर्स आहेत की तिथून आपण शॉपिंग करू शकतो आपल्या गरजेनुसार आणि आपल्या इंटेरियरच्या चॉईसनुसार. कपडे वगैरे जे राजस्थानी पेहराव त्यासोबत फोटो वगैरे काढून देतात. लहान मुलांना खेळायला सुद्धा चांगली जागा आहे. म्हणजे ओव्हरऑल जो सनसेट पॉईंट आहे, म्हणजे सनसेटला जसं हवं आहे तसा हा पॉईंट आहे. तर मी रेकमेंड करेल की सनसेटला या, आता येऊ नका. आता एंट्री नाही आहे, सो इथूनच बघायचं आणि इथूनच जायचं. हां, सो आत्ता आम्ही एका मंदिरात आलो होतो. की असं मंदिर आहे की ते दोन म्हणजे एक खिंड आहे. खिंडीच्या आतमध्ये त्या मंदिराची स्थापना झालेली आहे. खूप जुनं मंदिर आहे, खूप प्राचीन असं मंदिर आहे. कारण की इथलं जे आर्किटेक्चर आहे दिसतं आहे की किती जुनं आहे. आणि त्याचबरोबर इथं टुरिस्ट वगैरे पण आहेत, बऱ्यापैकी टुरिस्ट येतात. पण ही हिडन नाही म्हणता येणार, पण खूप लोक येत नाही आहेत जयपूरला येऊन. तर मला वाटतं एकदा तरी व्हिजिट करा. मी याचे व्हिडिओ दाखवेलच. जास्त काही शूट करू शकलो नाही कारण की थोडं रेस्ट्रिक्शन आहेत, पण एकदा तरी तुम्ही इथं व्हिजिट करा. तो इथं भरपूर गर्दी वाढली आता. टुरिस्ट स्पॉट तर आहेच. आता थोडा गैरसमज झाला होता माझं. आणि जे कुंड तुम्ही पाहिलं त्याचे फोटोज मी टाकलेत, इतकं सुंदर वाटतंय ना ते. पावसाळ्यात तर इथं यायची मजा काही वेगळीच असेल आय थिंक.
तर एकदा आपण जर नशिबात असेल तर कधीतरी पावसात राजस्थानला येऊया. राजस्थानचा पाऊससुद्धा अनुभवून करूया. सो आजचं तिसरं डेस्टिनेशन आहे अल्बर्ट हॉल. गाड्या पार्क केल्यात आणि आता ग्रुप परत एकत्र आला सगळा आणि आता जाऊया अल्बर्ट हॉलमध्ये. आय थिंक कॅमेरा वगैरेची परमिशन लागत असेल असं वाटतंय मला. हो, कॅमेराचं काय. हे बॉईज काय शे तिकीट हे कॅमेराचं मोबाईलचं काय नाही ना. उलटा आहे ब्लॉग मध्ये ऍड करणार नाहीस काय. बरं मला सांग सौरभ, कसं वाटतंय बिल्डिंग? वैसे तो अंग्रेजों का है तो अंग्रेज वाइज ज़्यादा है इधर, पण खरं सांगायचं झालं ना फ्लॉप आहे. फ्लॉप आहे. हे तिकीट किती आहे पर पर्सन? 52. उसको आपण कॅप्चर करते. बाबा चला. हे पोलीस आले का? सर 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 सर. तर आजच्या दिवसातला शेवटचा पॉईंट म्हणजे शीश महल. या शीश महलला सनसेट पाहायसाठी आलो आम्ही. जे हा किल्ला आहे वरती, तर सनसेटसाठी आलो होतो. सनसेट पाहिला आणि इतका सुंदर सनसेट झाला. पण आता थंडी वाढली आहे आणि थंडी म्हणून आमची वाट लागणार आहे परत, कारण की इथून जायला आम्हाला 1 तास तरी लागणार. आत्ता 6:30 वाजले. 6:30 आणि नंतर मी आता तिकीट काढले तर 52 रुपये तिकीट आहे आत्ताचं. भरपूर सारे टुरिस्ट आलेले आहेत आणि इथं कॅफेला वगैरे जायचं आहे. सो कॅफे पण होऊन जाईल आणि आपलं काम पण होऊन जाईल. सो 52 रुपये तिकीट काढलं तिथून. हाऊ मच फॉर वन तिकीट सर? One ticket it costs 52 rupees. Oh my god, 52 rupees. If you
get your bike into here, right? Yeah. It will cost you somewhere around 100 rupees for bike. 100 rupees? Yeah. Oh my gosh. You get complimentary tea and coffee with it Oh. in the Padav restaurant. ओ माय गॉड नाईस. सो ज्या प्रकारे त्यांनी बोलला इंग्लिशमध्ये ते आपल्याला समजलंच असेल. नसेल समजलं तर मी सबटायटल टाकून देईन. बरं मराठीत ऐकून घ्या. मराठीत ऐकून काय घ्या. विषय एंट्री 52 रुपये. जर गाडी वगैरे आणली तर 100 रुपये. 100 रुपये कसे तर 50 रुपये पार्किंगचे आणि 50 रुपये चहाचे तिथले. अच्छा बरोबर 100 रुपये डन. डन. आता आम्ही गाड्या तर काय वरती आणल्या नाही, तिथंच पार्क केल्या. गर्दी होती भरपूर, पण पार्किंगचे पैसे मला वाटतं द्यावं लागेल. वरती आल्यानंतर मला असं वाटतच नाही की आपण किल्ल्यावर आहे कुठं आहे. असं वाटतं कुठंतरी फिरायला आलोय जत्रेत बित्रेत. बघ ना शीश महल बंद झाला दरवाजा आत्ता समोर आपल्या. निसर्ग खूप छान आहे इथला. आता थंड मस्त हवा सुटले. त्यातल्या त्यात आपण किल्ल्यावरती आहे. पण किल्ला इतका भारी मेंटेन ठेवलाय. काही आय थिंक आपल्या इथं पण असं जर काही झालं तर खूप बरं वाटेल महाराष्ट्राला पण. काय वाटतं तुम्हाला? चला तर मग भेटू आपण डायरेक्ट कॅफेला. आता खूप थकलोय, दिवसभर आम्ही फिरतोय कंटिन्यू. तरी आमचे 2 प्लेस मिस झालेत, पण काय वाटत नाही कारण की आमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे. आणि उद्या परत ट्रॅव्हल करून आम्हाला जोधपूरला जायचं आहे. जोधपूरला गेल्यानंतर मग बघू काय होईल ते तर काय नाही. हे स्टेप वेल बघायची लय भारी. स्टेप वेल बघूया आता. तिचा फोटो बघूनच आम्ही येडे झालतो. आता रिअलमध्ये ती बघूया. 1 2 3. तिकडं अलाउड नाही रे. तिथं पाण्याच्या टाके एक पाण्याच्या टाकीची तिथं जाऊया. स्टेप वेल त्याला बावडी असं बोलतात. ओ हाय हो. इन्फिनिटी पूल म्हणाली. भिंत काढायची तिथं शेवाळ होता असं आपटत सुद्धा. आम्ही आत्ताच आहे का? वरती चढायला जागा बनवली आहे त्यांनी अशी सिमेंटचं बनवलं. ॲक्टिव्हवाला जाऊन हे विचारून घेऊ का कोणाला की तिकीट काढलंय ना. चलो. पहले क्लास लोगे रात को 1 घंटे खाली कसं जातं ते.